ते पाणी बाहेर काढण्यासाठी आम्ही त्यातले पैसे खर्च करतो. म्हटलं मुद्दा आपला महापुराचाच चालू आहे, ते केलंच पाहिजे, त्याच्याबद्दल माझा आक्षेप नाही आहे. परंतु जागतिक बँकेचे पैसे मिळतात म्हणून आपलं गटारी स्वच्छ करत बसला तर आम्ही काय पुरामध्ये गटांगळ्या खात राहणार, तेव्हा हे काय बरोबर नाही. तुम्ही पूर नियंत्रणासाठी म्हणून नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जे अडथळे आहेत ते अडथळे काढण्यासाठी काही असे भांडवली खर्च करणार आहात का, त्यासाठी काय तुमचं नियोजन आहे? तर ते म्हणाले की त्याचा सर्वे अजून चालू आहे, सर्वे पूर्ण झाला नाही. सर्वे पूर्ण व्हायच्या आधीच पैसे कशाला खर्च करत बसलाय तुम्ही? म्हणजे महापुराच्या निमित्तानं सुद्धा येणाऱ्या पैशाचं कसं वाटोळं करायचं हे सध्या सरकार किंवा सरकारमध्ये असणाऱ्या काही लोकांचं काम चालू आहे. दुसऱ्या बाजूला ज्या अलमट्टी आणि हिप्परगीमुळे आपल्याला खऱ्या अर्थानं या महापुराचा तडाखा बसतो, मूळ दुखणं आहे ते पाण्याच्या गतीचं. आणि जाणार पाणी हळूहळू जातं आणि उरलेलं पाणी तुंबून राहतं. आणि या पाण्याला प्रवाहित करण्यासाठी त्या पाण्याची गती वाढवण्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या उपाययोजना कर्नाटक सरकारनं कराव्यात किंवा राज्य सरकारच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत, त्या केल्याशिवाय पुराच्या कचाट्यातून आपली सुटका होणार नाही. त्या संदर्भामध्ये सरकार काही फारसं प्रयत्न करताना दिसत नाही किंवा गांभीर्यानं हा विषय घेताना दिसत नाही. आणि त्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. 30 जुलैपासून विधिमंडळाचं अधिवेशन चालू होत आहे. आपले दोन्ही आमदार द्वय त्या ठिकाणी परिषदेमध्ये आवाज उठवतीलच, परंतु त्यांना पूरक म्हणून अजून एखादा काहीतरी आंदोलनाचा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे. आणि तो साधारणपणे 8 ते 10 जुलैच्या दरम्यान घेतला तर मग या लोकांना विधिमंडळामध्ये आवाज उठवता येईल. कारण पहिला आठवडा असाच वेगवेगळ्या मुद्द्यावर जाणार, तिथं काय आपल्या महापुराकडे कुणाचं लक्ष जाणार नाही. पण दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र आपल्याला आपल्या महापुराच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा घडवून सरकारच्या मानगुटीला बसून आपल्याला हे करावं लागेल. एका बाजूला रस्त्यावरची लढाई आहे, दुसऱ्या बाजूला सभागृहातली लढाई, अशा पद्धतीनं संयुक्त लढाई केली तरच कुठंतरी याच्यावरचं उत्तर निघेल. कारण हा प्रश्न 2 राज्याच्या संबंधावरचा आहे, हा प्रश्न केंद्र आणि राज्याच्या शी निगडीत आहे. आणि त्यामुळं रस्त्यावरची लढाई आणि सभागृहातली लढाई या माध्यमातून आपल्याला पुढे जावं लागेल, एवढं सांगतो. धन्यवाद. हा, आणि त्याच्यानंतर या महापुराला कारणीभूत असणारा दुसरा एक अडथळा म्हणजे शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून 2 पुलं मोठी होणार आहेत. अजून बारीक बारीक होणार आहेत, पण कोल्हापूरला आणि कोल्हापूर जिल्ह्याला आणि सांगली जिल्ह्याला लाभदायक ठरणारे 2 पुलं शक्तीपीठाच्या माध्यमातून होणार आहेत. एक होणार आहे तो कोडोली ते माणगाव, ज्याच्यामुळं पार भोगावती नदीपर्यंत त्या पाण्याचा फूग गेल्याशिवाय राहणार नाही. आणि अशी परिस्थिती आहे. एक आपल्याला फक्त पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गामुळे कोल्हापूर शहराला किती त्रास व्हायला आपण बघायला लागलोय, तसा अजून एक मोठा पूल कोडोली ते माणगाव हा शक्तीपीठाचा होणार आहे. आणि त्यानंतर दुसरा पूल होणार आहे तो अण्णा तुम्हाला लाभदायक आहे सगळ्यात जास्त, तो म्हणजे दानोळी ते सांगलवाडी. या पुलामुळं सांगली जिल्ह्याला त्याचा मोठा फटका आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुद्धा वारणाकडच्या गावांना मोठा फटका त्या ठिकाणी बसणार आहे. याशिवाय हे जे शक्तीपीठ आहे हे शक्तीपीठ खरोखरच आवश्यक आहे का, तर काहीच गरज नाही. पण तरी सुद्धा सरकार अगदी दमन नीती करून म्हणजे जबरदस्ती करून, काल मी धाराशिवला होतो, जवळजवळ 2-3 पोलीस गाड्या, मोठ्या जाळीच्या गाड्या घेऊन त्या ठिकाणी अधिकारी सर्वे करायला आलेले होते, पण तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांना अक्षरशः पळवून लावलेला आहे. लातूरला तीच परिस्थिती आहे, सोलापूरला तीच परिस्थिती आहे, परभणीला तीच परिस्थिती आहे, हिंगोली आणि यवतमाळ पर्यंत लोकांचा विरोध आहे. असं भासवलं जात आहे की केवळ कोल्हापूर जिल्ह्यामध्येच विरोध आहे, असं काही नाही आहे. व संपूर्ण 12च्या 12 जिल्ह्यामध्ये
या शक्तीपीठाला विरोध आहे आणि लोकांचा त्याला विरोध असल्यामुळे तिथं सर्वे होत नाही. जबरदस्तीनं मला काल धाराशिवला तर असं सांगितलं गेलं की जिल्हाधिकाऱ्यांच्या वर दररोज मुख्यमंत्री कार्यालयात फोन जाऊन तुम्ही कधी मोजणी करणार आहात, कधी सर्वे करणार आहात, असं प्रेशर प्रशासनावर आणून हे सर्वे करण्याचा प्रयत्न होतोय. आणि म्हणून या सगळ्याला सरकारला उत्तर, कारण मुख्यमंत्री सातत्यानं सांगतायत की काही लोकांचाच याला फक्त विरोध आहे, असं काही नाही आहे. जर काही लोकांचा विरोध असता आणि विरोधकांचाच विरोध असता तर मग शक्तीपीठ महामार्ग होऊ नये म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी पत्रका दिली, शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी पत्रका दिली आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सुद्धा पत्र दिले आहेत. सुरेश काळे, सुधीर गाडगीळ यांनी सुद्धा पत्र दिलेले आहेत. मग त्यांनी भाजप सोडला का? म्हणजे हा प्रश्न राजकीय नाही आहे, हा मुद्दा राजकीय नाही आहे. जनमताच्या रेट्यामुळे लोकप्रतिनिधींची भूमिका आहे आणि त्याचबरोबर जनतेची सुद्धा भूमिका आहे. हा शक्तीपीठ महामार्ग नको. कालच मी सोशल मीडियावर नॅशनल हायवे अथॉरिटीचं एक ट्विट वाचलं. पुणे ते बेंगलोर हा ग्रीन कॉरिडॉर व्हायला लागलेला आहे. त्याचा 700 किलोमीटरचा 8 पदरी रस्त्याचा खर्च आहे 50,000 कोटी. नॅशनल हायवेचं ट्विट आहे का? 50,000 कोटी 8 पदरी रस्त्याचं 700 किलोमीटरचं. आणि मग 800 किलोमीटरला 86,000 कोटी कसं काय? म्हणजे एका किलोमीटर मध्ये मग जर काढलं तर यांचं होतं 71 कोटी रुपये आणि यांचं होतं 107 कोटी रुपये. हिथंच सगळं मर्म दडलेलं आहे. आणि त्यामुळं शक्तीपीठ महामार्गाला केवळ शेतकऱ्यांचाच नव्हे तर सगळ्यांचाच विरोध आहे. जे भविष्यामध्ये टोल भरणार आहेत त्यांचा सुद्धा विरोध आहे हे दाखवण्यासाठी काल आम्ही 12च्या 12 जिल्ह्यातल्या प्रतिनिधींच्या बरोबर समन्वय समितीची बैठक ऑनलाईन घेतली आणि असा निर्णय घेतलेला आहे की 1 जुलैला शेतकरी दिन साजरा केला जातोय. या दिवशी शेतकरी 12च्या 12 जिल्ह्यातले शेतकरी रस्त्यावर उतरून चक्काजाम करून सरकारला आपली नाराजी व्यक्त करणार आहेत आणि आमच्यावर जर का जबरदस्ती कराल तर आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा सुद्धा या चक्काजाम मधून द्यायचा आहे. तेव्हा या 1 जुलैच्या चक्काजाम मध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं. तो कुठं कुठं करायचा आहे तो आम्ही मला वाटतं की कुठं करायचं आहे तर तुम्ही बंटी पाटील साहेब सांगतील. जे आपल्या जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणी करायचं आहे, सांगली जिल्ह्यामध्ये कुठं करायचं तो सांगली जिल्ह्यातल्या प्रतिनिधींच्यावर चर्चा करून आम्ही ठरवू. तोही करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाटबंधारे विभागावरचं पण आंदोलन करायचं आहे अलमट्टीच्या संदर्भामध्ये किंवा महापुराबद्दल. त्याबद्दल सुद्धा आता बंटी पाटील साहेबांनी सांगावं. मला वाटतं